नमस्कार मित्रांनो, मी पंढरपूरमधून सुनील शिवशरण बोलत आहे की जेणेकरून मला बऱ्याच जणांची अशी मागणी होती की पंढरपूर शहरालगत 1.5 ते 2 एकर जमीन पाहिजे म्हणून बऱ्याच जणांची मागणी होती की आता माझ्याकडे एक 2 एकरच्या आसपास म्हणजे 1.5 पण भरू शकेल किंवा 2 एकर पण भरू शकेल. मोजून आपण जेवढी मोजणीमध्ये 1.5-2 एकर भरेल त्या पद्धतीने व्यवहार होणार आहे. अशी बागायत गोपाळपूरपासून 4 किलोमीटर, पंढरपूर शहरातील गोपाळपूरपासून अगदी 4 किलोमीटरवरती पंढरपूर मंगळवेढा हायवेपासून जवळजवळ एक पाऊण किलोमीटर अंतरावरती ही शेती आपल्याकडे विक्रीस आलेली आहे. अशी मस्त शेती आहे, कमी आहे, फार्म हाऊस वगैरे तुम्ही बांधू शकता. त्याच पद्धतीने म्हणजे शेती करण्यासारखी पण आहे. संपूर्ण इथं ऊस बागायत आणि केळी आणि ऊस बागायती क्षेत्र आहे. आणि प्राईस त्याची तुम्हाला नंतर सांगतो. आता इतर माहिती देतो. मी दाखवतो ती शेती म्हणजे हे जरा कॅमेऱ्याकडे घ्या. ही शेती आहे, पत्रा शेड वगैरे दिसतो ती शेती आहे. तर इतर माहिती देतो आता या माझ्या मागे. तर मित्रांनो, त्या क्षेत्रासाठी असा रस्ता आहे, हा रस्ता आहे, हे बघून घ्या. आणि अशा प्रकारे संपूर्ण हिरवळच आहे. हे बघा, हे त्यात वस्ती आहे. अशा पद्धतीने हा रस्ता आहे. हे बघा, पंढरपूर शहरापासून अगदी 4 किलोमीटरच्या अंतरावर शेती आहे. असा हा पोल आहे. या पोलपासून ते त्या पोलपर्यंत म्हणजे त्या पत्र्याच्या बाजूला झाड आहेत तिथपर्यंत आता चला तुम्हाला दाखवतो. तर अशा पद्धतीने ही शेती आहे, हे बघून घ्या. हा परिसर इथला संपूर्ण बागायती क्षेत्र आहे. हे बघा, विक्री करतोय ते मात्र हे शेती आहे. हे पत्र्याचं शेड आणि त्याचा पोल म्हणजे तुम्हाला दाखवतो मी. त्याचा पोल दाखवतो. हे पत्र्याचं शेड पण ह्याच क्षेत्रामध्ये आहे. ते ऊस वगैरे हे थांबा, आता तुम्हाला दाखवतो. ही अशी शेती आहे. हे बघा, रस्त्याला लागूनच आहे. पंढरपूरपासून अगदी जवळ हा पोल. हा पोल ते त्या नारळाच्या झाडापर्यंत म्हणजे ह्या नारळाच्या झाडापर्यंत असलेला हा पोल आहे. आता आतमध्ये तुम्हाला लिहून दाखवतो. आतमध्ये थोडीशी चला. आता आपण शेतामध्ये आलो आहोत. हे अशा प्रकारे शेती आहे. हा ऊस पण त्याच्यात आहे. हा गेलेला ऊस आहे. ते रान आणि हे चालू आहे. तर ते समोरचं दिसतं हे ऊस. तिथंपर्यंत म्हणजे मागे लिंबाचं झाड दिसतं, तिथंपर्यंत अंतर आहे. जवळजवळ मोजून 2 एकरच्या आसपास बसेल ही शेती. आधी ह्याची किंमत सांगतो. त्याच पद्धतीने असा गाईचा गोठा आहे. हे बघा, दूध डेअरीसाठी ते पण दाखवतो. हे आपण शेतातून पुन्हा आपण रस्त्याकडे चाललो आहे. ही संपूर्ण शेती द्यावीची आहे. पण शेतातून बाहेर पडलो, आता रस्त्याकडे आलो. हे बघा, हा रस्ता आहे. हे बघा, हा गाईचा गोठा आहे. तुम्हाला दाखवतो आतमध्ये नेऊन. अशा पद्धतीने गाईचा गोठा आहे. हे बघा, शेतामध्ये अशा प्रकारे शेती आहे. हे बघा, गाईचा गोठा वगैरे सर पूर्ण आहे. आणि हे समोर दिसणारं क्षेत्रच हे संपूर्ण रस्त्यापर्यंत देणे आहे. आता इतर माहिती तुम्हाला मी सांगतो. चला, आता आपण पुन्हा रस्त्याकडे आलो. संपूर्ण शेती दाखवली, आता माहिती देतो. तर मित्रांनो, तुम्हाला मी ही 2 एकर म्हणजे मालकाने असं सांगितलेलं आहे की बाबा ही 1.5 एकर मोजून देणार. रस्त्यापासून ही शेती आपल्याला मोजून देणार. मग भले 1.5 एकर बसू द्यात, 2 एकर बसू द्यात. त्याच पद्धतीने पंढरपूर शहरातील मंगळवेढा पंढरपूर रस्त्यावरती म्हणजे गोपाळपूरपासून 4 किलोमीटर म्हणजे पंढरपूर शहरापासून 4 किलोमीटर अशा पद्धतीची शेती आहे. मला बऱ्याच जणांनी मागणी केली की बाबा आम्हाला श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी किंवा गोपाळपूरच्या दर्शनासाठी जाण्यासाठी लगेच जाता आलं पाहिजे शेतातून किंवा माघारी येता आलं पाहिजे 5-10 मिनिटांमध्ये. अशा प्रकारची ही शेती आहे. तर ही शेती बघा
ज्या पद्धतीने म्हणजे रोडपासून यांची मोजणी केलेली आहे, पण मालकाला एक्झॅक्टली माहीत नाही की ही 1.5 एकर आहे का आता 2 एकर आहे, तुम्हाला मोजून देणार. 1.5 एकर मोजणीत बसली तर 1.5 एकरचेच पैसे द्यावे, 2 एकरचे बसले तर 2 एकर. मात्र सांगताना आम्ही 2 एकर सांगितलेले आहे. घेताना मग जी बसेल तशी त्या पद्धतीने किंमत करूयात. शेती त्याच पद्धतीने हे जी प्राईस कोट महत्त्वाची म्हणजे प्राईस कोट. आणि प्राईस कोट सांगायच्या अगोदर सांगतो की मला बऱ्याच जणांचे महाराष्ट्रातून फोन येत आहेत की आम्हाला श्री विठ्ठल रुक्मिणी देवाच्या दरबारात आम्हाला जवळपास शेती द्या, 1 ते 1.5 2 एकर अशी मला खूप मागणी आहे. काही लोकांना शेती पण करायची आहे, फार्म हाऊस करून इथं राहायचं आहे पंढरपूरच्या दारामध्ये. तर मला भरपूर फोन येतील. ज्याच्या नशिबात आहे त्याच्या नशिबात ही शेती जाईल. आता त्याच पद्धतीने आपल्याला माझ्या प्रॉपर्टीचे प्राईस कोट तुम्हाला प्राईस कोट सांगायची राहिली. प्राईस कोट म्हणजे अगदी थोडक्यात आहे, फक्त मालकाने 28 लाख एकरीप्रमाणे सांगितलेले आहे. मग त्यातसुद्धा ते हे होणार आहे, बैठकीला बसल्यानंतर कमी जास्त करणार आहेत. निगोशिएबल प्राईज आहे, कमी जास्त होणार आहे. 28 लाख सांगितलेले आहे. अजून एकदा सांगतो, 28 लाख एकरी. मग 1.5 एकर बसू द्या किंवा 2 एकर बसू द्यात. अगदी जवळ आहे, पंढरपूरपासून शहरापासून हायवेच्या बाजूला आहे. हायवे अंतर 1.5 किलोमीटरचं अंतर आहे. तर ज्यांना पाहिजे असेल त्यांनी बघा माझ्याशी कॉन्टॅक्ट लवकरात लवकर करा. नंतर आम्हाला मिळेल नाही, तुम्हाला मिळेल नाही असं होणारच आहे या शेती संदर्भात. त्याच पद्धतीने माझ्या प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.